So good morning, all of you. Good morning, sir. Very good morning. Just I will send this PDF to your group. Everyone got this PDF? Yes, sir. तर त्याला PDF भेटली का तुमच्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या? हा कायला भेटली? सर हा नाही भेटली सर. नाही भेटली सर. नाही भेटली. तुमचा ग्रुप आहे का व्हॉट्सअपचा? हा त्या ग्रुपवर नाही टाकली का? सेंड केलंय सर आता. हा सर जस्ट सेंड केलंय. ओके 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 भेटले असेल तुम्हाला आता. ओके त्यानंतर यश 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 आहात का यश? कारण की कनेक्ट झालं नाही. भेटले सर त्या ग्रुपवर भेटले. ओके भेटले ना. ओके 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 ज्यांना भेटले नाहीये पृथ्वीराज वगैरे त्यांना मी टेलिग्रामला टाकतो. जे व्हॉट्सअपला नसतील ते. व्हॉट्सअपला कोण कोण नाहीत त्यांनी मला टेलिग्रामला हाय करा. तुमच्या त्या ग्रुपवर टाकलं जाईल किंवा आपली जी लिंक आहे युट्यूबची लिंक त्या लिंक वरती एक एक्सेल शीट मध्ये मी एक आणखीन एक लिंक असाइनमेंट म्हणून शेअर करतो. त्या ठिकाणी पण तुम्हाला भेटेल. ओके नाही नो प्रॉब्लेम दिग्विजय. दिग्विजय नो प्रॉब्लेम. तुम्ही व्हॉट्सअपला आहात का? येस सर. मग तुम्हाला पर्सनली सेंड करतो. चालतंय? किंवा एक्सेल शीट वरून डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करू शकता. मी त्या ठिकाणी अपलोड करेलच. आता ही असाइनमेंट टोटल क्वेश्चन आहेत नियर अबाउट 71. नियर अबाउट 71. त्यामध्ये काही रिपीट आहेत. काल रात्री मला खूप उशीर झाला या गोष्टी करायला. ओके तर 71 क्वेश्चन आहेत. काही मध्ये रिपीट पण असतील. ओके मॅक्झिमम एवढे जरी केले तरी तुम्ही सफिशियंट मॅट्रिक्स वरती क्वेश्चन कव्हर करू शकतात. फक्त याच्यामध्ये काय चेंज होईल रे? काय चेंज होईल याच्यामध्ये? अरे काय चेंज होईल यामध्ये? ऑप्शन व्हॅल्यू चेंज होतील. व्हॅल्यू चेंज होतील पण पॅटर्न बदलेल का? नाही. ओके No, ओके. sir. सी कसं लिहायचं? कसं लिहायचं हे महत्वाचं सांगणार आहे. तुमच्याकडे पेजेस असतील त्या पेजेस वरती लिहा किंवा एक नोटबुक असेल. जुनी नोटबुक असेल तरी चालेल. जुनी नोटबुक असेल तरी चालेल. नवीन नोटबुक घेतली तरी चालेल किंवा पेजेस वरती लिहिलं तर चालेल. बॅक टू बॅक लिहायचं. तर लिहिताना कसं लिहायचं? ओके दिस असाइनमेंट वी आर रिटन ॲज विथ डेट and date of submission is आज किती तारीख आहे? 3. किती ठेवूया? आज 6 तारीख आहे. सॉरी 6. 3 दिवस सफिशियंट झाले तुम्हाला? आज आहे 6/3. तर 3 दिवस सफिशियंट झाले तुम्हाला. तर 9/3ला सगळ्यांची असाइनमेंट आली पाहिजे माझ्याकडे. 9/3ला सगळ्यांची असाइनमेंट आली पाहिजे. ओके 9 म्हणजे कोणवार येतोय? रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवारी सुट्टी आहे. रविवारी उद्या कॉलेज आहे. मंगळवारचं जे टाइम टेबल ते उद्या बुधवारपर्यंत. अरे नाही सफिशियंट आहे. मंगळवार सफिशियंट आहे माझ्या माहितीनुसार. सर बाकीच्या पण आहेत दुसरं काय वर दिलंय तुम्हाला? दुसरं काय वर दिलंय? हो सर त्यांची हो सर. मेकॅनिक्स सिव्हिल आहे. ओके नो प्रॉब्लेम. 10 तारीख 10 तारीख हा चालतंय सर. Yes, 10 sir. तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सबमिट करायची. अप टू 6 हो PM. सर चालतंय. अप टू 6 PM. आणि सबमिट करताना कशी सबमिट करायचं सांगतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 लिहायचा. Let A be the matrix such that there exists a square submatrix of order R which is a non-singular matrix which is non-singular. Every square submatrix of order R plus 1 or higher is singular then rank of A is equal to. The solution लिहायचं डायरेक्टली. ऑप्शन लिहायचे नाही. आता हे स्टेटमेंट आहे. हे काय आहे? स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट असेल तर डायरेक्टली त्याचं काय लिहायचं? Answer. Which option is correct? So option B is correct. Write down that option B R. Okay. Similarly, this is the statement. Directly write down the answer. This is statement. Directly write down the answer. Now, fourth one. The rank of matrix A is solution. Solution to matrix A घेणार 1 2 3 2 2 2 3 3 3. याचे ऑपरेशन लिहायचे R2 - 2 R1
R3 मायनस 3R1 मॅट्रिक्स काहीतरी भेटेल, बरोबर आहे. मॅट्रिक्स काहीतरी भेटेल 1 2 3 0 0 0 1 काहीतरी भेटेल इथे. इथे काहीतरी भेटेल आणि याची ऑर्डर रँक किती येणार आहे 2. असं लिहायचं. कळालं कसं लिहायचं ते प्रत्येकाला? ओके, समजून सांगतो परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो. समजा हा 4th क्वेश्चन आहे, तुम्ही लिहिला. 4th क्वेश्चन तिथे लिहिला तुम्ही. सोल्युशन मॅट्रिक्स A इज इक्वल टू 1 2 3 2 2 3 3 3. डिपेंड ऑन यू कॅल्क्युलेशन कसे करायचे. सो फर्स्ट कॅल्क्युलेशन R2 डिवाइड बाय 2 अँड R3 डिवाइड बाय 3 किंवा काय करणार, डायरेक्टली एवढे कॅल्क्युलेशन करण्याचे डायरेक्ट काय करणार, यस R2 मायनस ट्वाइस R1 अँड R3 मायनस 3R1. So we write down that matrix is 1 2 3 0 0. Here what is the your matrix? Yes, काय येणार? -2 Yes, -2 -6 -2. Here -2 -2. Then next R3 minus R2. We got the matrix rank is 1 2 3 1 2 3. इकडे लिहितो बरं का. 1 2 3 0 -2 -2 0 0 0 आणि खाली येणार therefore rank of A is equal to 2. ऑप्शन B कुठला करेक्ट आहे? ऑप्शन C इज करेक्ट. आलं लक्षात? कसं लिहायचं ते? हॅलो, प्रत्येकाला कळालं कसं लिहायचं ते? हॅलो, येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके, प्रत्येकाला कळालं असेल. होपसो कळालं असेल. आशिष, आपण किती दिवसानंतर लेक्चरला आला? आशिष बोराडे आलतो की सर, काल पण होतोच की प्रेझेंट सर. काल काय शिकवलं मी? काल पण ह्याच असाइनमेंटच दिलेत. परत तुम्ही म्हणलेला काल एक लिंक पाठवतो पण आली नाही. परत ती यशला पाठवायला सांगितली ग्रुपवर. काल तुम्ही लेक्चर होता? ओके, होता लेक्चर तुम्ही काल. त्याच्या आधी त्याच्या absent होता? 2 दिवस नव्हतो सर. absent होता. हा, दोन लेक्चर म्हणजे टोटल 3 लेक्चर absent होते तुम्ही का टोटल. म्हणजे आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर तुम्ही संपवलंय. आणि मी तुम्हाला एक सांगितलं होतं, तुमच्या नोटबुकची झेरॉक्स मला PDF पाहिजे. तुम्हाला पेजेस पाठवले होते. हा. तुम्ही परत कधी कॉलेज येणार आहे? कॉलेजला सर चालू असल्यावर येतो की. त्यावेळेस मला तुमची नोटबुक दाखवायची बरं का. हा. ओके चालेल. हा, तर असाइनमेंट पेज वर लिहायची का बुक मध्ये लिहायची? सांगतो ऐका. माझ्यासाठी नेसेसरी नाहीये कुठे लिहायचं ते, पण मला कंपल्सरी ते सॉल्व्ह केलं पाहिजे. कंपल्सरी तुम्ही ते सॉल्व्ह केलं पाहिजे, हे माझं इम्पॉर्टंट आहे. तर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक नोटबुक करा, वाटलंच तर स्पेशली 200 पेजेसची नोटबुक करा. त्यामध्ये असाइनमेंट नंबर 1 टाका, मॅट्रायसेस. ओके, आणि ती असाइनमेंट लिहा. डेट टाका आजची आणि सबमिशन डेट टाका 10 तारीख. ओके, चालतंय? ओके सर. ओके. आणि ओके, सगळ्याला कळालं कसं लिहायचं ते? आशिष तुम्हाला मी Yes, sir. व्हॉट्सअपला सेंड करतो. ओके, आशिष, तुझा नंबर नाही माझ्याकडे, मला फक्त व्हॉट्सअपला आहे का, मी तुला सेंड करतो. ओके दिग्विजयचा पण आहे का नाही मला माहित नाही, एक्झॅक्टली पाहावं लागेल दिग्विजयचा. सर मी पण तुम्हाला सेंड केलंय ना माझं नेम ईमेल आयडी. हा, नाही, मी चेक करतो ना रे, चेक करतो आहे का नाही, चेक करतो. आहे दिग्विजय, तुला आता 1च मिनिटात येऊन जाईल, थांब जरा. थँक्यू सर. सर, असाइनमेंट टेलिग्राम ग्रुपवर पाठवू शकत नाही का? पाठवतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. टेलिग्राम ग्रुपवर पाठवतो तुम्ही फक्त मला ज्या तुम्हाला नाही भेटले तुम्हाला त्या ठिकाणी हाय करा, त्या ठिकाणी तुम्हाला भेटली जाईल. त्या ठिकाणी ओके सर. ऑलरेडी मी 4 दिवसापूर्वीच हे टाकण्याचा प्रयत्न केला टेलिग्राम ग्रुपवर, पण काही प्रॉब्लेममुळे टाकलं नाहीये मी. कुठे गेला तुम्ही? ओके, शिंदे तुम्हाला भेटलं पा? असाइनमेंट भेटली शिंदे पा? भेटली का शिंदे? ओके. सो
कळालं सगळ्यांना कसं लिहायचं? एमसीक्यू ऑप्शन लिहायचे नाही आणि हे तुम्हाला मार्क मध्ये काउंट करणार आहे, 25 मार्क मध्ये काउंट करणार आहे. जर तुम्ही दिलं नाही वेळेवर तर तुमचे त्यानुसार मार्क कट होतील. आणि स्वतःसाठी लिहा, माझ्यासाठी लिहू नका कृपया करून, स्वतःसाठी लिहा. आलं लक्षात? सगळ्यांना क्लिअर झालं? येस सगळ्यांना सर. क्लिअर झालं? ओके ओके ओके, सगळ्यांना क्लिअर झालं? ज्या ठिकाणी स्टेटमेंट आहे आता पहा, अ मॅट्रिक्स 5x4 इज इन इचलॉन फॉर्म विथ 2 0 रोज, विथ 2 0 रोज, 2 0 रोज. किती नॉन झिरो रोज आहेत? किती नॉन झिरो रोज आहेत? 2 non-zero rows. 3 नॉन झिरो रोज आहेत, 3 नॉन झिरो, बरोबर आहे. देन रँक ऑफ ए किती असणार आहे? 3. दिस इज अ स्टेटमेंट, दिस इज अ स्टेटमेंट, दिस इज स्टेटमेंट. डायरेक्टली आन्सर लिहिलं तर चालतं. ज्या ठिकाणी स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी डायरेक्टली आन्सर लिहिलं चालतं. ज्या ठिकाणी सॉल्व्ह करायची गरज आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. ज्या ठिकाणी स्टेटमेंट आहे, संदर्भ द्यायचे असेल काही तर त्या ठिकाणी तुम्ही संदर्भ देऊ शकतात. आणि एखादं एक्झाम्पल जर रिपीट झालं असेल तर ते लिहू नका. चुकलं असेल तर मला व्हॉट्सअपला टाका, मी करेक्ट करेल ते. चालतंय? हॅलो? ओके सर. Okay, 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 okay. So this is the end of our unit number first. Okay. So we are see the unit number second. Means actually unit number third we are end. Now we are start with unit number first. That is a successive differentiation. Successive differentiation. Okay. Still, if you have any doubt, please ask me. Just wait. तुम्ही प्रत्येकाने ऍटलिस्ट झूम ऍप अपडेट करा बरं का. हॅलो? हा सर केलं. झूम ऍप अपडेट करत जावा. झूम ऍप जर अपडेट नाही केलं तर प्रॉब्लेम काय होतो माहिती का? तुम्ही 4-5 मीटिंग नंतर कनेक्ट होत नाही, तुम्हाला एरर दाखवतात सारखं सारखं. ओके, सारखी एरर दाखवतात की वी कॅनॉट कनेक्ट और डिस्कनेक्ट, काय जे असेल ते. दॅट इज द एरर ऑफ नॉट अपडेटिंग झूम ऍप. ओके, सो वी स्टार्ट विथ what do you say that? Successive differentiation. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. Unit number first. कुठे गेला तू? इथे. This is unit number first. Successive differentiation. किती मार्काला आहे रे हा टॉपिक? Yes. किती मार्काला टॉपिक आहे हा? मित्रांनो किती मार्काला टॉपिक आहे हा? 13. किती? 13 मार्काला टॉपिक आहे. टोटल 13 मार्काला. अतिशय सिंपल असं म्हणून पुढे चालायचं. ओके, प्रत्येक टॉपिक हा सिंपलच असतो, फक्त शेवटी आपल्या मनावर असतं. यापैकी किती जण ट्रेकिंगला जातात? गड किल्ल्याला किती जण जातात आतापर्यंत ट्रेकिंगला? शिवनेरी वगैरे ट्रेक नाही बरं का, शिवनेरीवर नाही. रायगड पण ट्रेक नाही होत ऍक्च्युली. असं वर्क केलं. रायगड किती जणांनी केलाय? शिवनेरी किती जणांनी केलाय? राजगड किती जणांनी केलाय का ज्ञानेश्वर? ओके ओके, व्हेरी गुड कीप इट अप. कीप इट अप. तर त्या ठिकाणी कळतं आपली कॅपॅसिटी काय आहे. जेव्हा आपण एखाद्या डोंगरावरती डोंगराचं टोक पाहतो, एंड पाहतो, आणि सपोज आपण हे डोंगराचं एंड आहे, इथे आपल्याला जायचं आहे आणि आपण इथे उभा आहे. इथूनच आपण म्हणतो अरे बाप रे बाप किती उंच आहे ते. जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी असं म्हणता ना रे नाही ते किती उंच आहे, त्या ठिकाणी तुम्ही हरला म्हणून समजायचं. नाही अरे हे किती सोपं आहे, इझिली मी जाऊ शकतो ना, असं म्हणायचं. जेव्हा तुम्ही असं म्हणताल तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी रीच करताल. तसंच आपलं सेम आपण जसं जनरल लाईफ मध्ये वागतो तसं आपलं मॅथमॅटिक्स मध्ये वागायचं. हा टॉपिक सिम्पल आहे हो, आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. जेव्हा तुमची फर्स्ट मेंटॅलिटी हे असेल हा टॉपिक सिम्पल आहे, तेव्हाच तुम्हाला शिकायला मजा येते. जेव्हा तुम्ही म्हणता नाही हा टॉपिक अवघड आहे, तेव्हा तुम्हाला असं वाटतं नाही रे खरंच टॉपिक अवघड आहे. पहिल्यापासून लहानपणापासून आपण जेव्हा आपल्याला कळतं, 4थी 5वी पासून जर चांगलं कळतं, चांगलं कळल्यापासून आपण काय म्हणतो कुठला सब्जेक्ट आहे
अरे मॅथ्स अरे अवघड आहे रे, अवघड आहे. तू कसं रे तुला मार्क पडतात? जसं जसं पुढे पुढे येतो आपण 8वी-9वीला, कुठला सब्जेक्ट आज मॅथ्सचा पेपर होता, कसा गेला? ठीक गेला रे, चांगला आहे रे तू मॅथ्स मध्ये, चांगला आहे रे तू. नाही आमच्या वेळेस आम्हाला मॅथ्स अवघड होतं. म्हणजे हे जे सराउंडिंगची लोक आहेत आपल्या, त्यांना ते मनात बिंबवलंय त्यांच्या की मॅथ्स खूप अवघड असतं, मॅथ्स खूप अवघड असतं. पण खरं ऍक्च्युअली मॅथ्स अवघड आहे का? आपण आता पहिला युनिट शिकलो मॅट्रिसेस. खरं मॅथ्स अवघड आहे का रे? नाही सर. नो सर. अजिबात अवघड नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणताल नाही मॅथ्स इझी आहे, एकदम इझी मॅथ्स आहे. डेरिव्हेटिव्ह तर लय सोपं आहे सर. अरे डेरिव्हेटिव्ह लय सोपं आहे, इंटिग्रेशन त्याच्याशी सोपं आहे. पण त्या सोप्याच्या याच्या भारत जर आपण नाही का जर सॉल्व्ह करत गेलो आणि कुठे एक स्मॉल मिस्टेक आपले सगळं चुकत बसतं. त्याच्यामुळे तुमचं तन मन धन इथे पाहिजे त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. तुम्हाला एक गंमत सांगतो. डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक होता बरं का, म्हणजे हा मला सब्जेक्ट होता. तर सगळ्यात लोएस्ट वर्गामध्ये 70 विद्यार्थी होते. 70 मध्ये सगळ्यात लोएस्ट जे मार्क पडले त्याला 32 पडले, तर तो म्हणजे मी होतो. आणि बाकी सगळ्याला 70 आउट ऑफ 70, काहींना 68, काहींना 50, काहींना 40 असे, आणि काही फेल होते. पण त्यातल्यात सगळ्यात लोएस्ट मला पडलेत 32. आणि जेव्हा मी घरी पेपर सॉल्व्ह केलं तर 70 आउट ऑफ 70 पडलेत मला. तर हे कशामुळे झालं? फक्त एक स्मॉल मिस्टेकमुळे झालं. म्हणजे एक मिस्टेक करायचो मी कुठेतरी एका ह्याच्यामध्ये आणि ते चुकत जायचं. नंतर असं वाटलं की परत पेपर द्यावा का नाही, पण त्या ठिकाणी पास झालतो ना, त्यामुळे मला पेपर परत देता येत नव्हता. म्हणजे स्मॉल जी मिस्टेक आहे, जेव्हा पेपर सोपा असतो त्याच्यामध्ये आपण मिस्टेक करतो. म्हणजे आपला पहिला युनिट धरा मॅट्रायसेस सिम्पल आहे ना रे? येस सर. Yes, पण sir. स्मॉल मिस्टेक Yes, sir. पुढचं चुकते. पण जेव्हा तुम्ही मॅट्रिक्स लिहितात, -2 चा जर +2 केला तर खाली सगळं चुकतं ना रे? सगळं चुकते. हा. सगळं चुकतं ना? हे सेम आहे. तुम्हाला येतंय, कळलंय, पण ह्या ज्या स्मॉल मिस्टेक आहेत त्याच्यामुळे तुमचं सगळं चुकतं. त्याच्यामुळे पेपर लिहिताना, पेपर सॉल्व्ह करताना, कुठलीही गोष्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमचे लक्ष त्या ठिकाणी पाहिजे. ओके. आता काही जण काय करतात माहिती का, साईड बाय साईड 2-3 गोष्टी चालू असतात तुमच्या. म्हणजे आता लेक्चर मध्ये ऐकतात तुम्ही, काही जण व्हॉट्सअपवर स्टेटस चेक करतात, काही जण व्हॉट्सअपवर असतात, काही जण आणखीन कुठेतरी असतात, काही जण टीव्ही समोर असतात, काही जण आता मॅच चालू आहे, कुठली तरी टेस्ट चालू आहे, ते टेस्ट पाहत बसतायत, काही जण दुसरे नाना प्रकारची गोष्टी करत असतात. बरोबर आहे का? तुम्ही नाही रे, म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही लहानपणापासून हुशार आहात. तुम्ही नाही, बाकीचे लोक म्हणतो तुम्ही खूप हुशार आहात. म्हणजे मी करतो ना तसं, कोणाचा फोन आला मी फोन घेतो, मी करतो का नाही तसं? बरोबर आहे ना? तुम्ही खूप हुशार आहात. तुमच्यासाठी तुम्ही जी आत्ताची पिढी आहे ती नेहमी हुशार आहे. पण तुमची जी हुशारी आहे ती राईट ट्रॅकला लावली ना, तुम्ही तर एकदम म्हणजे शिखराच्या वर जाताल तुम्ही, राईट ट्रॅकला लावली तर. पण तुमची एनर्जी वेस्टच चालली आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, डू नॉट वेस्ट युअर एनर्जी इन टॉकिंग, मेडिटेट देम इन सायलेन्स अँड बिकम अ डायना ऑफ स्पिरिच्युअलिटी. बरोबर आहे? तुम्ही जर ध्यान केलं, तुम्ही व्यर्थ नुसतं बोलत राहिला तर काही उपयोग नाहीये. ते एक सायलेन्स मध्ये मेडिटेशन करा, कसंही करा, योगा करा, कसंही करा, मेडिटेशन करा, आणि एक ह्याचा कशाचं म्हणू शकतो आपण, एक नॉलेजचा एक शक्ती स्त्रोत बना तुम्ही. ओके. स्वामी विवेकानंदची काही वाक्य खूप चांगले आहेत. त्यानंतर तुम्हाला जर खरंच तुमची स्वतःची जर नाही का सहनशक्ती, तुमची स्वतःची शक्ती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जोसेफ मर्फीचं एक पुस्तक वाचा. जोसेफ मर्फीचं एक पुस्तक, द सबकॉन्शियस माइंड, खूप चांगलं पुस्तक आहे. त्याचं मराठी पण एडिशन आहे आणि इंग्लिश एडिशन पण आहे. मराठी इंग्लिश औरंगाबादच्या मॅडम आहेत, त्यांनी खूप चांगल्या रीतीने त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे, एकदम चांगल्या रीतीने. तर ते खूप पुस्तक वाचा. एक साधारण 7 दिवसात पुस्तक वाचू शकतात तुम्ही ते, जोसेफ मर्फीचं. एकदम चांगलं पुस्तक आहे, सबकॉन्शियस माइंड. आणि प्राइस पण खूप लो आहे, 199 ला पुस्तक आहे ते. आणि जर 10% डिस्काउंट भेटलं तर 180 पर्यंत पुस्तक भेटून जातं ते. पण खूप चांगलं पुस्तक आहे. ओके. तुमच्या जे चेतना, ज्या आतली जी शक्ती आहे, कोणी पहा युग पुरुष असतात, कोणी असं स्वतःहून आलेलं नसतं. ते स्वतःची शक्ती जागृत करूनच युग पुरुष झालेलं असतं. आपण म्हणतो ना, अरे हा ते स्वामी किती चांगले, ते किती, असे कोणी नाहीये. सगळे स्वतःची एनर्जी जागृत करून झालेले असतात. ओके. सो आपलं मॅथमॅटिक्स खूप सोपं आहे. ह्याचा मोरल स्टोरीच सांगण्याचा म्हणजे हेतू, म्हणजे एवढं मी जे काय बोललो आतापर्यंत, किती मिनिटं बोललो तर 5-10 मिनिटं बोललोय. ओके. हे सगळं सांगायचं म्हणजे आपलं मॅथमॅटिक्स खूप सोपं आहे असं समजून चालायचं, आणि ते खरंच सोपं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ते अवघड आहे, तेव्हा तुमच्या मनात बिंबवलं असतं तर ते अवघड आहे. तर
आम्ही ज्यावेळेस राजगडला गेलतो, टोटल आम्ही 44 जण घेऊन गेलतो. 44 जणांमध्ये आम्ही टोटली पहा एक 25 जण मुलं होतो आणि बाकीच्या मुली होत्या. ओके, तर 44 जणांमध्ये त्यांच्या केबिनमध्ये तीन हा, तर 44 जणांमध्ये आम्ही शर्यत लावली होती. तर तसं राजगड चढायला 2 तास लागतात व्यवस्थित चढला तर. आम्ही 45 मिनिटाचा म्हणजे 45 मिनिटामध्ये तो ट्रेक केलता, नाईट ट्रेक केलता. 45 मिनिटामध्ये पळत पळत गेलतो. नाही म्हटलं आम्ही चाळीसच. तर 44 जणांमधले काही जण म्हणले आम्हाला इथंच जमायचं, काही जण म्हणले आम्हाला इथंच थकायचं, नाही बाद झालं आता, संपलं माझं, मी काय पुढे जाऊ शकत नाही. 44 जणांमधले काही जण म्हटले नाही आता पुढे जाऊ शकत नाही. भले भले चांगले जिम करणारे मुलं पण म्हटले नाही बास सर आता बास. पण सगळ्यांना वरती घेऊन गेलो आम्ही. पण जेव्हा त्यांची जी एनर्जी आहे, जेव्हा ते म्हणतात नाही की आम्हाला जायचंच आहे, तेव्हा ते जाऊ शकतात. जेव्हा ते म्हणतात, जेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही या पॉइंटला आलेला आहात, तुम्ही चोर दरवाजापाशी आलाय, चोर दरवाजावर तुम्हाला खाली टाकून दिलं जाईल, जेव्हा मी त्यांना असं म्हटलं तेव्हा ते पळत सुटले. मग परत सगळे पळत सुटले, सगळे वरती गेले. मग ते जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी असते, तुम्ही म्हणतात यस मी करू शकतो, हे खूप सोपं आहे, हे सॉल्व्ह करू शकतो, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. जोपर्यंत लोकमान्य टिळक म्हणतात की दिस हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं आपण म्हणू शकतो मन माझं, जोपर्यंत तुमच्या मनाला वाटत नाही की मला करायचंय, तोपर्यंत तुम्ही करणार नाही. किती जण सांगू, घरच्यांनी लहानपणी आपल्या घरच्यांनी किती मारलं असेल आपल्याला, बोदडू काढलं असेल, हा बोदडू काढलं असेल, पार लाल केला असेल आपल्याला, केला की नाही? मला तर गेलतो बाबा, तुम्हाला माहित नाही. प्रत्येकाला करतात, आपले घरच्यांचं खूप प्रेम असतं आपल्यावरती. शिकलं पाहिजे. बोदडू काढतात, बरोबर आहे ना? कारण त्यांची इच्छा असते बाबा नाही तू मोठा झाला पाहिजे, तू हे केलं पाहिजे. जेव्हा तुमच्या असं वाटतं त्यांना, ते काहीतरी असतं ना, त्यांच्यामुळे काहीतरी असतं, त्यामुळे ते म्हणतात की मी केलंय, मी हे भोगलं, तुम्ही भोगू नका, तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर जावा. पण जेव्हा तुमच्या मनाला वाटत नाही, तुम्ही कोणी कितीही मारा रे तुम्हाला, कोणी कितीही रागवा, काय नाही रे हे असं झालेलं आहे, याला काय कळत नाही, याला काय बोलून काय उपयोग नाहीये. जेव्हा तुमच्या मनाला कळतं, मनाला वाटतं मला हे करायचं, तेव्हाच तुम्ही अभ्यास करायला घेतात. खरं आहे का नाही? मी किती रागवून सांगू, किती ओरडून सांगू, काही नाही. आपल्या शरीराला 2 कान दिलेले आहेत, एका कानातून ऐकायचं, दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. ओके, कोणी किती बोलू, काय म्हणणार, रात्रीचा गोंधळ बरा होता, असं म्हणायचं, पुढे जायचं. बरोबर आहे? ओके. पूजा, सांगितलेल्या असाइनमेंटची लास्ट डेट काय आहे? लास्ट डेट ऑफ असाइनमेंट, लास्ट डेट इज 10th मार्च. खूप चांगला वार आहे, बुधवार आहे, खूप चांगला वार आहे. त्या दिवशी तुम्ही सबमिट करू शकता, त्याच्या आधी सबमिट केलं तरी चांगलं म्हणायचं. तो खूप चांगला वार आहे. ओके, असं म्हणायचं. प्रत्येक वार चांगलंच असते. देवाने प्रत्येक दिवस आपला बर्थडे असतो, डोळे उघडले म्हणजे आपला बर्थडे, बरोबर ना? हा, त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा चांगलाच आहे आपल्याला. आपण काहीतरी करून जायचं आहे. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. मनी इज नॉट अ टाइम, टाइम इज मनी. पैसा आहे तुमच्याकडे, पण तो तुम्ही टाइम विकत घेऊ शकत नाही. पण टाइम आहे तुमच्याकडे, तुम्ही काही करू शकतात. हा, काही पण, अरे काही पण म्हणजे फार एखाद्या खंडारातून पण तुम्ही काहीतरी शोधून काढू शकता. ओके, तर स्टार्ट करायचं आपला टॉपिक. येस सर. आपण ऐकत बसलाय. तसं आपल्याला बोलायला आपण काय कवर पण संध्याकाळपर्यंत बोलू शकतो, काय नाही. काय इन जनरल बोलायला काय लागतं आपल्याला, हा नुसतंच बोलत राहायचं. yes this is not possible, yes this is not possible, yes. Okay, so see, मी जे काय करतो ते अदर दॅन कॉलेज करतो, त्याच्यामध्ये दिस इज नॉट पॉसिबल. ओके, ते जे असतात ते सगळे माझे जे जुने पाने. आमचा एक हेल्पिंग नावाने ग्रुप आहे. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची फी भरतो. वेगवेगळ्या कोणी जर आजारी पडलं आमच्या ग्रुपमधलं, त्यांची मेडिकलचा खर्च आम्ही उचलतो. असे जे काय आमचा ग्रुप आहे, आमच्या ग्रुपमध्ये सगळे माजी विद्यार्थी आणि काही आमचे शिक्षक आहेत. आमचे शिक्षक म्हणजे माझे कलिग्स. तर त्या सगळ्यांचं म्हणून आम्ही ग्रुप, आता जर मी टाकलं ग्रुपवरती की सर आम्हाला वी नीड 20,000 फॉर
दिस पर्पज एक अर्धा एक तासामध्ये आमचे सगळे पैसे गोळा होतात. काही जण कोणी जण 500, कोणी 1000, कोणी 2000, जसं ज्याचे जे पेमेंट जसे त्याप्रमाणे पेमेंट टाकतात. चांगला उपक्रम आम्ही राबवतो. ओके. पण कसं आहे की हे आम्ही एक्सप्लोर करत नाहीये, आम्ही कुठेही हे सांगत नाही. फक्त हे ऍक्च्युली कसं असतं की फक्त आम्हाला माहिती ह्या मुलाला गरज आहे त्यानुसार आम्ही जात असतो. सो वी सी द सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. This is unit number first. Total mark is 13 marks. Successive differentiation. The name itself says that successive differentiation. Anyone, can you Sandeep of this topic, successive differentiation? आपण मला वाटतं 10वी ला का 9वी ला शिकलो होतो. संदीप फोड. ओके, संदीप फोड म्हणजे माझं नाव प्रसाद आहे. प्र अधिक साध, हिचं प्रसाद, प्र अधिक साध. मग ह्याचा प्र म्हणजे काय, साध म्हणजे काय, त्याची जे काय आपण संधी फोड केली कुठे 10वी ला असताना मराठीमध्ये शिकलाय की ना तुम्ही, का नव्हतं व्याकरण मध्ये तुम्हाला ते? होतं सर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन? येस, एनीबडी? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन? येस, टेल मी. Tell me, what is the meaning of this successive differentiation? Yes. Anybody? Differentiation. Yes, Prasad. इक्वेशनचे छोटे छोटे पार्ट्स करायचे सर, डिवाइड करायचे पार्ट्स मध्ये. Can you illustrate your statement? Means with example. With example. काही सांगू शकतो का, तुला जे म्हणायचं आहे ते सांगू शकतो का मला या ठिकाणी? सर एक्स व्हेरिएबल असणार जर इक्वेशन दिलेलं असलं तर विथ रिस्पेक्ट म्हणजे वायच्या रिस्पेक्ट मध्ये आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो dy बाय dx नी. बरं. आणि त्याचे पार्ट्स करू शकतो जेणेकरून सर म्हणजे एक्झाम्पलचे पार्ट करून त्याचं सोल्युशन. एक्झाम्पलचे पार्ट तुझ्या स्टेटमेंट वरून फक्त एवढं दिसतंय. ओके, आणखीन कोणाला, कुणी आणखीन सांगू शकतं का? Yes. Yes. Yes, anybody? Meaning तर सांगायचं. हो, ओके. What is first of all differentiation? What is first of all differentiation? Yes, Disha. What is differentiation? What is differentiation? Disha, are you there? What is differentiation? I don't know, sir. You don't know. You don't know. Okay. Babar, Abhijit Babar. What is differentiation? Different sir. Differentiation. म्हणजे सर डेरिव्हेटिव्ह काढायच्या प्रोसेसला डिफरन्शिएशन मध्ये. डेरिव्हेटिव्ह काढायच्या प्रोसेस मध्ये डिफरन्शिएशन. कसा तू अभिजित बाबर आहेत का? मी अभिजित बाबरला बोललो, विचारलं फक्त. अभिजित बाबर. यस. ओके, सॉरी. इट्स ओके. अभिजित बाबर. येस सर. हा, मी तुम्हाला विचारतोय काहीतरी, तुम्ही सांगा की डिफरन्शिएशन म्हणजे काय? म्हणजे आपलं जर समजा सर आन्सर आलं शेवटला तर त्या आन्सर असं डिफरंट येतंय. ओके. रेश्मा व्हेरी गुड. ज्यांना बोलायचं त्यांनी स्टार्ट बॉक्स मध्ये टाकलं पाहिजे. नाही, अभिजित चुकलंय ते. डिफरन्शिएशन 12वीला तुम्ही खूप चांगल्या रीतीने शिकलेले आहात या ठिकाणी, आणि आता तुम्ही असं सांगताय म्हणल्यावर मला विचार करावा लागेल डिफरन्शिएशन बद्दल. येस, हु इज दिस नेक्स्ट? येस, प्रतीश. Yes, sir. What is differentiation, Pratish? Finding the functions. Finding the function, पण काय? Functions. Yes, Shruti. What is differentiation, Shruti? Roll number I think 6. Shruti, are you there? Okay, yes, get the rate of okay. Very good, Ganesh. Very good, Aisha. No, Aisha is not that one. Aisha is not that one. Okay, Shruti, are you there?
रोल नंबर 6 आहात का तुम्ही त्या ठिकाणी? श्रुती Yes, शास्त्री. sir. हा, येस. व्हॉट इज डिफरन्शिएशन? प्लीज रिप्लाय मी फास्टली ना देन. You are there. You know or you don't know? Don't know, sir. Okay, very good, very good, very good, Pranali. It is good. Snehal, it is good, good, good. Yes, Namrata. What is the differentiation? Namrata Kumbar, 26. Yes, Samartha is right. Namrata Kumbar, are you there? Are you there, Namrata? Namrata Kumbar, 26 number. Okay, okay, okay. You don't know. Okay. Yes, Shiv Prasad, roll number 40. Shiv Prasad, a good name. What is the differentiation? Shiv Prasad. Oh, very simple. Yes, Shiv Prasad. Shiv Prasad Karande, are you there? Yes, sir. Yes, what is differentiation? Yes, very good, Chaitrali. Very good. Yes, Shiv Prasad. Yes, very good, Akshay. It actually not your statement is actually quietly match. Okay, okay, very good. Yes, Shiv Prasad, you know or you don't know? Yes, fastly. Sir, difference between अरे मित्रांनो, डिफरन्शिएशन म्हणजे टू फाइंड अ डेरिव्हेटिव्ह. टू फाइंड अ डेरिव्हेटिव्ह. We take a derivative of some function and we are differentiate that function. That is a differentiation. The process of Differentiation. finding derivative. We to find a derivative, a simple in simple language. the differentiation म्हणजे derivative. It's a nothing. It's nothing but rate of change of that variable. We have said that something dy by dx is equal to something limit x tends to 0 f of x plus f of x minus x plus h minus f of x divided by h. This type of definition we have seen already in 12th standard. Derivative, limit, then derivative. Differentiation means just a dy by dx. We just take the derivative. Means to find a derivative, na? Yes, sir. To find a derivative, that is a differentiation, na? A good Vaishnav, you wrote that statement is good. All this related to rate of change of one variable to quantity with respect to you go to the now limit and all this thing derivative concept is good. That one is good. Okay, yes, Prithviraj is right. Okay, the lot of people are written in the chat box. The good actually the answer will be good. But why not the other people are participating in chat box or I don't know why. You don't know or you are the shy. मला वाटत नाही तुम्ही कोणी लाजाळू आहात सगळे. आहेत का तुम्ही लाजाळू? लाजता का तुम्ही सगळेजण? नाही. लाजायला तर समोर तर आपण बोलतच नाहीये. तुम्ही सगळं व्हर्च्युअलच चाललंय. तिकडे तुम्ही झोपला आहेत का बसला आहेत का काय करतात तुम्हाला तुमचंच माहिती आहे. बी अटेन्शन हिअर प्लीज एव्हरीवन. ओके, दॅट इज अ जोक ऑफ पार्ट. सगळेजण अटेन्शन मध्ये आहात, बसलेले आहात हे मला माहिती आहे. ओके, असं धरून मी पुढे जातो. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह? इज नथिंग बट डिफरन्शिएशन. सक्सेसिव्ह मीन्स व्हॉट? Suppose we take the derivative y is equal to e raised to x. What is the derivative of this y? What derivative of this y? Sir, y e raised to x derivative e raised to x च येणार. X असते sir. E raised to That is the y. First derivative. dy by dx. Okay, first derivative we are add on here 1. First derivative e raised to x. What is second derivative? Just sake of interest we are add on here y2. Actually we are add on here y1. We are add on here proper notation is y2 is e raised to x. What is y3? What is y3? continuous e raised to x. Plain graph. What is y100? 100 derivative of this. Yes. What is y Kanyakumari? E raised to x. E raised to x. What is y of Antarctica? E raised to x. Y of infinite. e raised to x. ते पण जा पंढरपूर वरून तुम्ही अंटार्क्टिका मध्ये जा याचा डेरिव्हेटिव्ह e raised to x. It not change. Okay, with the process of finding
differentiation, and the result may be again and again differentiated, maybe up to 100, maybe up to 50, maybe up to 10, maybe up to 20, 200, 300, 1000. That process is called as successive differentiation. Clear, everyone? Everyone clear what is successive differentiation? Yes, The process of finding Yes, sir. a different process of finding the derivative or differentiation of one term, and that result may be again derivative. Suppose we are taking, instead of this y e raised to x, we got that y is equal to e raised to minus x. What is the second derivative? So what is the first derivative y1? What is the first derivative y1? Is minus e raised to minus x. What is y2? Is minus plus e raised to minus x. पण तो परत and परत derivative होतो ना. We can take again and again derivative. That process is called as successive differentiation. Means number of time तुम्ही differentiate करताय त्या प्रोसेसला काय म्हणतात? Successive differentiation. So write on the topic name. Topic name successive differentiation. Unit number 3rd in new page, successive differentiation. Unit number 1st, successive differentiation. So we are see, firstly syllabus and then go to our actual unit. So syllabus, we are see that syllabus. So successive differentiation, in that we are see that one by one syllabus already written, but write on this unit च्या खाली लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल पुढे सोपं जाईल. कुठला टॉपिक माझ्याकडून चुकून राहिला तर तुम्ही सांगू शकतात. ओके, मॅट्रिक्स मध्ये तो कोणी काही सांगितलेलं नाही, आणखी मला दिसत नाही सांगितलेलं, तुम्ही याचा अर्थ पाहिला असेल किंवा नसेल, मे बी होप सो आपण सगळे टॉपिक कव्हर केले. ओके, सो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन इन द फर्स्ट टॉपिक, डेफिनेशन अँड सिम्बॉल. nth derivative of standard function. Standard function म्हणजे काय? What is the derivative of e raised to x? That is the type of function. How many type of function we have seen already in 12th standard? How many type of function we have seen? Yes, how many type of function we have seen? How many type of function you have seen? Yes. Yes, Mitranno, how many type of function? This is unit number 1st. I think so. This is unit number 1st. जाऊन द्या, एक टाइप तर सांगा हो, जाऊन द्या, सोडा. Into function, onto function. Very good. 1 onto, into, Many one. logarithmic, trigonometric, algebraic, exponential, inverse, implicit, explicit. These are the type of that function. Okay, we have seen that derivative of that function. What is derivative of log x? Nth derivative of log x. What is derivative of e raised to x? What is derivative of a raised to x? What is derivative of sin x? What is derivative of cos x? This is we have seen the standard function. Okay, so write on this. How do you say that? This syllabus first in your page. Write down. Then you are go to our actual. How do you say that? Actual syllabus. Okay. आज संपलंय का? लवकर संपलंय का आज आपल्या? अरे बापरे. रणजित, काय प्रॉब्लेम होता कनेक्ट व्हायला? रणजित सर, ते फोन आला ना, मीटिंग मधून बाहेर पडलो, म्हणजे परत सर कनेक्टच होत नव्हतं. कारण की वेटिंग रूम इनेबल केली नव्हती किंवा लॉक केली नव्हती, त्याच्यामुळे तर व्हायला नव्हतं पाहिजे. असून दे,
सर मी परत मीटिंग आयडी आणि पासवर्ड टाकायला लागला मला सर जॉईन व्हायला. बरं, ओके ओके ओके. ओके. असून द्या असून द्या. झालंय का लिहून? सो वी सी फर्स्ट derivative of some standard function, very important. This is just a statement, very important we have see. Then derivative of nth derivative of some polar form. Then very important we have see here Leibniz theorem, very important. Leibniz theorem fix एक question असतोच. nth derivative of product of the two function by Leibniz theorem, formation of higher order differential equation for the given function, mean value theorem without proof, रोल्स मीन व्हॅल्यू थेरम आणि लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. पाचवी मीन व्हॅल्यू थेरम. मीन व्हॅल्यू थेरम पण आहे काय? मला वाटलं दोनच स्टेटमेंट आहेत. एन केला असता 4 दिवसात. मीन व्हॅल्यू थेरम मध्ये काढावं लागेल. ते दोन झाले. रोल्स मीन व्हॅल्यू थेरम लॅग्रेंज मीन व्हॅल्यू सोपं आहे. पण मला वाटलं ते नाहीये सिलेबस मध्ये. असून दे. ओके. सर हा बोला. आम्ही डिस्टन्स मुळे बुक बँक घेऊ शकत नाही, तर आम्ही मॅथचं कुठलं पुस्तक विकत घेऊ शकतो? म्हणजे घेऊ कुठलं? घ्यायची गरज नाहीये. घ्यायची गरज नाहीये. आहे तर आपलं नोट जरी रेफर केलं तर चालतंय. ओके सर. कुंभोजकरचं घ्या. कुंभोजकरचं पुस्तक जे की तुमच्या इथे या शिवाजी सॉरी सोलापूर युनिव्हर्सिटीला आहे ते कुंभोजकरचं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट बाय कुंभोजकर. लेटेस्ट पुस्तक घ्या. ओके. ओके ओके. तुम्ही कुठे राहिलाय? वडी सातारा. सातारा म्हणजे माझी आय थिंक सो शिवाजी युनिव्हर्सिटी बरोबर आहे? हो सर शिवाजी. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पुस्तक भेटून जातं कुंभोजकरचं कुठे पण. शिवाजी आणि सोलापूर युनिव्हर्सिटी या दोन युनिव्हर्सिटीला कुंभोजकर वापरतात. पुणे युनिव्हर्सिटीला निराली वापरतात. मुंबई युनिव्हर्सिटीला आय थिंक सो माहित नाही. मुंबई युनिव्हर्सिटीला नाही एवढा संबंध नाही आला माझा कधी. ओके. शिवाजी, सोलापूर आणि पुणे युनिव्हर्सिटी 3 युनिव्हर्सिटीला चांगला संबंध आहे. त्याच्यामुळे हे 3 माहिती आहेत. पण बाकीचं नाही माहिती. ओके. इझिली तुम्हाला कुंभोजकरचं भेटेल. चेक करतो. सेकंड पुस्तक घ्या. सेकंड पुस्तक भरपूर विकायला असतात 50%. प्राइस पण मला माहित नाही कुंभोजकरची किती आहे. कुंभोजकर 325 रुपयाला पुस्तक आहे. 300 रुपयाला तर 150 रुपयाच्या आसपास तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. 50% मध्ये असतं दुकानं. भरपूर जण विकतात पुस्तकं 50% मध्ये. तर 50% मध्ये जरी घेतलं तर चालेल. पण लेटेस्ट घ्या. लेटेस्ट म्हणजे ज्याचा सिलेबस तुमचा हा आहे तो घ्या. नाही तर तुम्ही जुनं पुस्तक घेताल त्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर ऍड केलेला आहे. तो की सेकंड सेमला गेलेला आहे आपल्या सिलेबस मध्ये. ओके. ओके सर. ओके. तो झाले सगळ्यांचं सिलेबस लिहून? येस सर. येस. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. झालंय का? स्टॉप करूया मी? शेअरिंग स्टॉप करू का? पुढचं शेअर करू का दुसरं? सर थांबा 1 मिनिट. ओके ओके. तुम्ही शेअर करा दुसरं. तुम्ही परत म्हणायचं राहिलं सर सांगायचं. आज लेक्चर संपत आलंय रे. 11:45 झाले. 15 मिनिटच राहिले. ओके. असू दे. झालं सर. ओके ओके. व्हेरी गुड. सगळ्यांचं झालंय? येस सर. येस सर. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एक काम करूया आपण आज. अरे पुढे गेला तू. आपण आता पुढचा टॉपिक घेणं ऍक्च्युली स्टार्ट करणं. आपण 15 मिनिटं गप्पा मारत बसू. चालतंय का? चालतंय सर.